हरो नुकतंच 28 तारखेला अजितदादा पवार यांच्या अपघाताला 6 महिने पूर्ण झालेले आहे. मात्र 27 तारखेला नेमकी जमील बागवान जे राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष आहेत सांगली शहरचे जमील बागवान यांच्याशी आणि अजित पवार यांची नेमकी काय चर्चा झाली होती आणि आता पुन्हा एकदा वादाला सुरुवात झालेली आहे, आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालेली आहे. जमील बागवान यांनी थेट अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकडे यांचा राजीनामा थेट मागितलेला आहे. नेमकं त्यांचं मत काय आपण जाणून घ्या. मला सांगा तुमची भूमिका काय आणि काय मागणी. लोकनेते कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार इद्रिस नायकवाडीने जो आरोग्य शिबिर घेतलं आहे ते एक ढोंग आहे. आमदारकी वाचवण्यासाठी आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे. स्वर्गीय अजितदादा पवार हे अल्पसंख्याक समाज व खास करून मुस्लिम समाजावर प्रेम करत होते. म्हणून सभागृहामध्ये मुस्लिम समाजाचा एकही आमदार नाही, अल्पसंख्याक समाजाचा एकही आमदार नाही, म्हणून मुस्लिम समाजाचा आमदार म्हणून इद्रिस नायकवाडीला आमदार करण्यात आला. त्यांना 2 सीटे मिळाले, त्यात एक मुस्लिम समाजाचा अल्पसंख्याक समाजाचा आमदार त्यांनी केला. वर्ष 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मुस्लिम समाज व अल्पसंख्याक समाजाचा एकही विषय सभागृहामध्ये आणला गेला नाही किंवा मांडला गेला. म्हणून दादा इद्रिस नायकांवर नाराज होते. डिसेंबरमध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणूकमध्ये दादाला अपेक्षा होती इद्रिस नायकवाडीकडनं की येणारा जो महापालिकेचा महापौर आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हायला पाहिजे. परंतु 9 तारखेला दादा मिरजेत आले, शरद जावदेच्या घरी उतरले. त्यावेळी सगळे कार्यकर्ते मी सुद्धा होतो. दादाने मला बोलवून घेतले, मला विचारले जमीन इद्रिस व्हायचं काय काय की सगळेजण सांगतात की तो पक्षाच्या विरुद्धमध्ये काम करावं. दादा बोल ठीक आहे, मी आज संध्याकाळी सांगून जातो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, सगळं दुरुस्त होईल. ठीक आहे दादा, उद्या तुम्ही मला फोन करा. दादा म्हणल्याप्रमाणे मी 10 तारखेला डिसेंबरच्या महिन्याला चोबे ज्यांचे पी आहेत त्यांच्या मोबाईल मी फोन केला. त्यांना मला सांगितलं की आपण एक 15-20 मिनिटांनी फोन करा, दादा रॅलीमध्ये. मग अर्धा तासानं त्यांचा फोन मला आला. मला म्हटले दादा बोलणार आहे. दादा म्हटले ज्यामुळे काय दुरुस्ती काय झाली का? म्हटलं काहीसुद्धा दुरुस्ती झालेलं नाही. चिडून म्हटले माझ्या पक्षाच्या विरुद्धमध्ये काम करा, मला असं चालणार नाही, ते लाव रे इद्रिसला फोन. म्हणून त्यांच्या पीएला फोन केलं, पीएनं त्यांच्या इद्रिस भाईला फोन लावलं. त्यांचं काय बोलणं झालं मला माहीत. 11 तारखेला इद्रिस भाईनं आपल्या ऑफिसमध्ये 4 राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला बोलवला आणि माझा पाठिंबा आहे म्हणून जाहीर केला. माझा पाठिंबा आहे जाहीर केला, याचा अर्थ काय म्हणजे विरोधमध्ये काम करत होतं. तू पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे, माझा पाठिंबा आहे म्हणून सांगायची गरज काय. प्रभाग 6 मध्ये काँग्रेसचं काम, प्रभाग 7 मध्ये BJPचं काम, प्रभाग 5 मध्ये करण जामदारच्या विरुद्धमध्ये काम. हे काम केलं. दादाला सगळं माहिती पडली. दादा भरपूर नाराज होते. 27 जानेवारीला मी दादाला भेटायला वेळ घेऊन बॉम्बेला गेलो. मंत्रालयामध्ये 11 वाजता दादाची माझी चर्चा झाली. मी दादाला माझं पत्र दिलो. दादा पत्र वाचले. मला म्हटले ठीक आहे जमील, आपण 10 किंवा 11 तारखेला तुम्हाला बोलवतो या. मग मला म्हटले, मी त्यात वाक्य घातलेलं होतं इद्रिस नायकवाडीबद्दल. ते म्हटले जमील हे तुझं 100% बरोबर आहे, का तर सांगलीचे 4 पदाधिकारी माझ्यापाशी बारामतीमध्ये आले होते, अमुक 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 अमुक. म्हटलं ठीक आहे दादा. हिने मला सगळं इद्रिसबद्दल सांगितलेलं आहे. 10-11 तारखेला मी सगळ्याला बोलवणार आहे आणि आपण काय करायचं ते ठरवूया. असं झालं की 10 किंवा 11 फेब्रुवारीला इद्रिस नायकवाडीचा राजीनामा होणार होता. बरं, दुसरी गोष्ट, अजितदादा पवारांनी इद्रिस नायकवाडीला 2 वर्षासाठी आमदारकी दिलेली होती. स्वतः इद्रिस नायकवाडी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ क्लिप माझ्यापाशी तुम्हाला मी देतो. 2 वर्षे मला दादाने दिलेलं आहे, त्यात 1 वर्ष पूर्ण झालं, 1 वर्ष राहिलं, असं सांगितलं. बरं ठीक. मुस्लिम समाज आणि अल्पसंख्याक समाजाचं नाव बदनाम करायचं काम इद्रिस नायकवाडी करत आहे. का करत आहे? मुस्लिम समाज एकदा कोणाला शब्द दिला की तो शब्द बदलत नाही. जयंतराव पाटलांनी महापौर 1 वर्ष किंवा 1.25 वर्षासाठी दिलं,
त्यावेळेला तुम्ही बघितला की काय झालं, तिनं राजीनामा दिलेला नाही. आता 2 वर्षासाठी तिला आमदारकी दिली, आत्तासुद्धा राजीनामा दिला नाही. वरिष्ठांनी तिच्यापाशी राजीनामाची मागणी केली. मुस्लिम समाजाने अल्पसंख्याकाचा धाक दाखवून वेळ मागून घ्यायचं हे काम नुसतं इद्रिस नाईकवडी करत असते. जर मुस्लिम समाजाचं नाव चांगलं ठेवायचं असेल, अल्पसंख्याक समाजाचं नाव ठेवायचं चांगलं असेल, मिरज म्हणजे बघण्याचं लोकांचा दृष्टिकोन चांगलं व्हायचं असेल तर आपण अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही. आपण जाऊन राजीनामा वहिनीपाशी किंवा पार्थदादापाशी किंवा राज्यपालापाशी द्यावं. माझी एवढीच मागणी आहे. का तर मिरज आणि सांगली जिल्हा हे मुस्लिम समाजाला बघायचं लोकांचं दृष्टिकोन वेगळं झालं. कुठलेही पदं दिले की हे पदं सोडत नाही. म्हणून चर्चा मिरजेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीने स्वतःने मुस्लिम समाजाचं नाव खराब आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील किंवा पार्थ पवार की यांच्याकडे तुमची काय मागणी आहे? त्याचबरोबर दुसरीकडं 27 तारखेची तुमची शेवटचीच भेट असेल दादांजवळ. हे मगाशी तुम्ही सांगत असताना तुमचे डोळे पाणावले, ते काय काय झालं? नेमकं काय झालं, 27 जानेवारीला दादाला मी भेटलो मंत्रालयामध्ये 11:05 दादाची माझी 5 मिनिटं 2-3 मिनिटाची चर्चा झाली. दादाची समक्ष बोलून मी फोटो काढलो. तिथनं मी परत मिरजेला आलो. रात्री पाटे 3-3:30-4 वाजता मी घरी आलो, झोपलो. 9 वाजता मी बघितलं उठून की दादाचा अपघात बारामतीमध्ये विमानमध्ये झाला. मला काही सुचलं नाही, मला काहीसुद्धा कळायला तयार नाही की मी काल जाऊन भेटून आलो, 5 मिनिट चर्चा करून आलो आणि हे काय. हे बघून पूर्ण महाराष्ट्र हादरला की आज सगळ्या समाजाला घेऊन चालणारा नेता, मुस्लिम समाजावर प्रेम करणारा नेता आज आपल्यात नाही, आज आपल्याला सोडून गेला. म्हणून पूर्ण समाज, पूर्ण महाराष्ट्र दुःखात होतं. तर एक माणूस खुश होतो, ते माणूस म्हणजे इद्रिस नाईक. का खुश होतो की आता माझा राजीनामा होणार नाही, आता माझा राजीनामा होणार नाही, आता माझा राजीनामा होणार नाही, यासाठी खूप खुश होतो. खऱ्या अर्थानं मी वहिनीला आणि पार्थदादाला सांगू इच्छितो की मुस्लिम समाज अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वहिनी आणि पार्थदादाच्या पाठीशी आहे. या ढोंगी बाबाच्या पाठीशी नाही. या ढोंगी बाबाच्या पाठीशी पूर्ण मुस्लिम समाज आणि अल्पसंख्याक समाज नाराज आहे. तर वहिनी आपल्या पाठीशी पूर्ण मुस्लिम समाज आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. मला एवढं वहिनीला आणि म्हणून मागणी करेल घ्यायलाच पाहिजे. अहो, जे शब्द तुम्ही अजितदादा पवारनं तुम्हाला 2 वर्षासाठी दिलेला आहे, तुम्ही स्वतःहून जाऊन दिलं पाहिजे. राजीनामा मागायची वेळ यायला नाही पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात अजितदादांच्याकडे बघितलं तर एक असं ब्रीद वाक्य होतं दादांचं की बाबा दादाने एकदा शब्द दिला तर ते अंतिम असायचं आणि ते शब्दाला कधी पडत नाही. पण दादाने दिलेले शब्दसुद्धा आमदार इद्रिस नाईकवडी पाळत नाही असा तुम्ही आरोप करताय. 100% बरोबर आहे. दादानं दिलेला शब्द ते पूर्ण करतो. जर दादानं जमील बाबांना कुठलाही शब्द दिला आणि ते जमील बाबांच्या पण जर लक्षात नसेल की दादा बोलवून जमील तुला मी हे शब्द दिलो हे आज पूर्ण, हे दादा होता. म्हणून तो आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये दादाला एक दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून दादाचं नाव आहे. म्हणून आज आमच्या डोळ्यातनं जे पाणी येते, माझ्या कुटुंबातलं एक सगळ्याचं दुःख झालं असं मला वाटतं. आपल्याच घरातला माणूस, आपल्या घरातलाच माणूस गेला असं वाटतं. तर खरं आपण अजितदादावर प्रेम करत असेल, वहिनीवर तितकंच असेल, पार्थदादावर प्रेम करत असेल, राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करत असेल, आपल्याला हात जोडून विनंती आहे की अजून पण वेळ गेलेली नाही. मुस्लिम समाजाला न्याय द्या, अल्पसंख्याक समाजाला न्याय द्या आणि आपला राजीनामा वहिनीपाशी द्या. नक्कीच आपण पाहू शकता अजितदादा पवार यांच्यावर तुमचं प्रेम असेल, राष्ट्रवादी पक्षावर तुमचं प्रेम असेल, सुनेत्रा वहिनी किंवा पार्थ पवार यांच्यावर तुमचं प्रेम असेल तर आमदार इद्रिस नाईकवडी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आहे, तुम्ही आपला राजीनामा वहिनींच्याकडे नेऊन द्या अशी मागणी या ठिकाणी माजी
कार्याध्यक्ष जमील बागवान यांनी केलेले आहे. आता राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा आमदार इद्रिस नायकोडी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यावेळेला सुजितसोबत मी शंकर देवकडे TV9 मराठी सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.